काय काय बोलायचंय बरं? मी काय काय बोलायचंय हे सगळं लिहून ठेवलंय खरं, पण ऐन टायमाला काय होणार काय माहित. आणि या बारीनं जर का आज माझ्यावर नीट बोलला नाही तर मी भांडणच करत असते. शितले, काय ग? काय करतेस आणि काय आहे ते? काय नाही, नोट्स काढते. नोट्स होय. बरं बरं, एक काम कर की हे लेटर देऊन ये. कसलं? अगं कारखान्याने दिले, कुणाला द्यायचंय? हर्षवर्धनला. तूच दे. हा, काय झालं? मी नाही देणार. तू नाही देणार तर मग कोण देणार? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? ते तुला बी माहितीये. मला? हा, अगं ते होय. किती दिवस डोक्यात घेऊन बसणार आहेस? शितले, अगं सौर्य आणि ध्रुव दोघं बी घरात नाहीत आणि जितू भाऊजी पण नाहीयेत. अगं पण काकी. शितले, आता आम्ही गेलेलं चांगलं दिसतंय का? अगं फक्त लेटर तर द्यायचंय. ऊसतोड कामगारांना त्यांनी मदत केली ना म्हणून कारखान्याने दिले. नाना जाता जाता सांगून गेले, पण मी कामाच्या गडबडीत विसरूनच गेले बघ. अगं पण काकी, मी त्याच्या घरी. शितले, अगं लेटरच तर द्यायचंय. आणि हे बघ, तसं बी त्यांनी चांगलं काम केलंय की नाही? कसं आहे माहितीये, वाईटाला वाईट म्हणायची हिंमत ठेवायची. पण जर कोणी चांगलं काम करत असेल ना तर त्याला चांगलं बी म्हणावं. जा. अगं पण हे झालं तुझं. पण राहू दे, माझ मीच जाते. काकी थांब एक मिनिट. आणि इकडं देते मीच. हे घे. पुष्पे, काय ग ही? दिसत नाही काय? दिसतंय, पण ही सह्यांची काय भानगड आहे? परत काय गडबीड चालवायला घेतला नाही ना? नाही, तुला लय डमी सह्या करायची सवय आहे. आता गटात खेळायचं दिवस संपलं. मग तुम्हाला काय करायचं तर नसत्या चौकशा? आत्ता कुठं माझी गाडी सुरू झाली, त्याच्यात तुका खो घालू नका. जावा, तेवढी डाळ शिजली का बघा. ती मी बघतो ग, पण तुझी कसली डाळ शिजवायच चाललंय? पुष्पा, अगं समाधाने काय विचारतोय? त्या पोराला जरा नीट सांगशील का? जीजी, तुम्ही नका त्यांची वकिली करू. आणि काय बघ, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे का? तरी बी ऐका, फेडरेशन म्हणजे काही गंमत नाही. 100 गट असतात, 100. त्या समद्याच्या अध्यक्षीण आहे मी. आता सह्या करायची सवय लावायला पाहिजे. हा, अशी भानगड आहे वे. अव, जरा नीट बोला. भानगड काय भानगड? केवढा रुबाब असतोय माहितीये का? सगळ्या बाया माझ्या माग पुढे करणार, मॅडम मॅडम करत. पुष्पे, अगं कुठं त्या बाह्याच्या नादाला लागतीस? नाहीतर काय? अरे पडली लगेच री. मग काय ग, तो काय तुला वाईट सांगतोय होय? जेवढं पद मोठं असतं ना तेवढं ते खोटं असतं. जीजी, उगाच तोंडाला येईल ती बोलू नका. अव, एवढं मोठं पद द्यायला माणसाचं मन बी मोठं लागतं. अगं पण त्यात काही कमाई आहे का? का आपलं नुसतंच? काय नुसतंच? हा, घरात भाकरी थापायला तुम्ही काय मला पगार देता का? नाही ना? आत्ता कुठं मी नाव कमवायला लागले की लागलं तुमच्या पोटात दुखायला. आता ह्यात पोटात दुखायचं काय? जीजी काय वाईट सांगते वे तुला? तू सांग बाबा. मी चांगलं जर सांगायला गेले ना तर मीच दॉड होते. तुम्हाला सांगतेच कोण बोलायला?
माझं मी बघीन काय करायचंय ती. कर बाया, तुला काय करायचं ते कर. फक्त जे करशील ना ते निस्तरायची तयारी ठेव. कसं आहे ना पुष्पा, मोठे पण उगाच येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोठी मोजावी लागते. हे लक्षात राहू दे तुझ्या. जीजी करणार बी मीच आणि निसतणार बी मीच. मस्त खमकी आहे मी. ओ जाओ, तुम्ही तेवढा गॅस बंद करा. टॅलेंट काय झालं रे? अहो डोकं हँग झालंय भैया. मानलं तुम्हाला, तुम्ही लयच ग्रेट आहात. तुला आत्ता कळलं वय? म्हणजे बघा, सोमन साहेबांकडून पैसे घेऊन तुम्ही गरजूंना मदत केली आणि सगळ्यांना असं वाटलं की तुम्हीच मदत केली. भैया, आणि ती मामी इतकी दूरत, त्या मामीलाही तुम्ही मामा बनवलं. देर यू आर. भैया, जगातली सर्वात अवघड कला माहितीये का तुम्हाला? कोणती? दुसऱ्याच्या खिशाला हात न लावता त्याच्याकडून पैसे उकळणं. म्हणजे एकाच वेळी तुम्ही सोमनांना गाढव, नानांना पोपट आणि मामीला मामा बनवलं. देर यू आर. शीतल, या ना, या. वेलकम. लेटर. कारखान्याचे हा, याची कल्पना होती आम्हाला. अभिनंदनाचं लेटर असणार. भैया, कसलं अभिनंदन? अरे टॅलेंट, ते नाही का आपण कारखान्यावर गरीब ऊसतोड मजुरांना मदत केली होती. हा, 400-500 चादरी, 200-400 स्वेटर, ब्लँकेट्स वाटले होते. वा भैया, तुम्ही एवढी मोठी मदत केली, पण आम्हाला या कानाची त्या कानाला खबर नाही. अरे कोणीतरी येऊन कौतुक करावं म्हणून मी कधीच काय करत नाही. टॅलेंट, आपली सगळी कामं सायलेंट मध्ये असतात.